या मैदानावरती संपन्न होतोय. वैयक्तिक उच्चांकी धावसंख्या बनवणारा फलंदाज आहे. नाव आहे आनंद ढवळे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आनंद ढवळे मॅन ऑफ द मॅचचं आपण स्वागत करूया. 25 चेंडू 84 धाब्यांची खेळी त्याची पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये देखील आपल्यातून कामकाज त्याचं आपण पाहिलं आणि अष्टपैलू कामगिरीनंतर ABD अर्थात आनंद ढवळे मॅन ऑफ द मॅच. चला वेळ वाचवा. समय किसी का गुलाम नाही होता, हम सब समय के गुलाम आहे. त्यामुळे वेळेला महत्त्व द्या. अगदी वेळेचं महत्त्व वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी योग्य भावात विकला जातो तो संध्याकाळच्या सत्रामध्ये रद्दीच्या भावात विकला जातो. त्यामुळे आयुष्यामध्ये वेळेला सातत्याने महत्त्व देत चला ही प्रत्येक खेळाडूला विनंती आहे. 12th मॅन चला. 12th मॅन दोन्ही टीमचे आलेले नाही आहेत. 12वे खेळाडू लवकरात लवकर या. त्यानंतर लगेचच मॅच सुरू करू. गणेश आणि विनोद ही जोडी दाखल झाली आहे आणि समर्थ गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला चेंडू आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकार. इथे आडव्या बॅटने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठबरोबर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास. आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत. 2 धाबा. या 2च्या मदतीने 6 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतंय. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं नाव जेव्हा येते मला गणेशची आठवण ती घेते माझ्या हृदयाचा ठाव. आयुष्याच्या नात्यागोत्यांशी जोडलं जातंय एक एक नाव. नो बॉल आणि चौकार. क्रिकेटच्या मैदानावरती करायचं त्याला फार मोठं नाव. वडके आहे त्याचं गाव. आता म्हणावं लागेल गणेश देवा आता तरी मला पाव, आता तरी मला पाव. चौकार खेळलाय गणेशच्या बॅटमधून. 5 धाबा अतिरिक्त स्वरूपात येतील. धावफलक 5च्या मदतीने 11. रिबास स्विच हिटचा फटका आणि इथे 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत. 2 धाबा आहेत. तिसऱ्या धाब्यासाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. हा चेंडू डाव्या यष्टीच्या दूरवरती व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवंतरच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 14 धाबा आहेत. आक्रमण समोरच्या दिशेने होतंय आणि हा चेंडू देखील लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. आसमानी फटका षटकार.
डेड बॉलचा इशारा. या चेंडूवरती कोणत्याच प्रकारची हालचाल होत नाही त्याला पंच डेड बॉल घोषित करत असतात. इथे डेड बॉलचा इशारा आलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. समर्थ पुन्हा एकदा सज्ज होतील. स्ट्राईकच्या दिशेने गणेश बॅकफुटवरती सरकत दिशा देण्याचं काम जरूर होतं. डिक्लेरेशन झोन. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 21 धावा. 21 लॉस ऑफ 0 विकेट. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आक्रमण झालंय आणि याच बरोबर चेंडू लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज जोशात आणि चेंडू गेलाय उसात. षटकार. सत्तावीस धाबा आहेत. पहिलं षटक संपलंय. तर षटक क्रमांक 2 सूरज गोलंदाजीच्या माध्यमातून. सूरज भाटे पहिला चेंडू नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जातोय. नो बॉल. हात गोलंदाजी करत असताना एक हात पाठीमागे असणं गरजेचं असतं. हा चेंडू अगदी आपण व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पहिले 2 चेंडू अवांतर आलेत. धावफलक पुढे जाते. हा चेंडू इथे सुरेख हलकीची एज घेत चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतील. एक धाव येईल. एका धावेबरोबर धावफलक पुढे सरसावेल. 30 धावा. पहिला चेंडू नो, त्यानंतर एक वाईड आणि त्यानंतर एक सिंगल. इथे आक्रमण झालंय. क्षेत्ररक्षक लाजवाब होत आहे. झेल सुटलाय परंतु प्रयत्न एफर्ट्स आपलातून पाहायला मिळालेत. चांगले प्रयत्न पाहायला मिळालेत. धावफलकावरती 2च्या मदतीने धावफलक 32. फुल टॉच चेंडू. मिस टाइम शॉट तर आहे. क्षेत्ररक्षक आता मात्र कोणत्याच प्रकारची चुकी करणार नाहीयेत. टिप लायझेल आणि इथे फलंदाज गणेशची खेळी होती संपुष्टात. विकेट. परंतु आपलातून खेळलाय संघासाठी. गणेशची खेळी आवडली असेल तर क्रिकेट रसिकांना एकदा जोरदार टाळ्या वाजवा. इथे अडबाटने चेंडू खेळलाय. एक षटकार जरी मयूर मोरे खेळत असतील तर त्यांच्यासाठी आकाशजी आंबेकर साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अडबाटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतील. अगदी आपण पाहूया धावांसाठी धाव 2 धावा येत आहेत. 36 ऑन बोर्ड. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक षटकार मारला तरी 1000. इथे देखील अडबाटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक धावत आहेत. एक वेगवान सिंगल. क्षेत्ररक्षण आपलातून होत आहे. अगदी सातत्याने आपण पाहतो कित्येक मैदानं फलंदाजीच्या जोरावरती गाजवली जातात. कित्येक मैदानं गोलंदाजीच्या जोरावरती गाजवली जातात. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जॉन्टी रोड्स या खेळाडूने दाखवून दिलं क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती देखील अगदी आपण सामना विजय करू शकतो. 2 षटकं संपली. 1 बाद 37. व्हाईट बॉल. नो बॉल. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. डाव्या यष्टीच्या दूरवरती चेंडू होता. काय आहे सर निर्णय? व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आहे. हा चेंडू इथे सुरेख. हा चेंडू इथे आपलातून येताना पाहायला मिळेल. नो बॉल आहे का सर? 2 पंच चर्चा करतील आणि निर्णय आला जाईल. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा इशारा आला जाईल.
हा चेंडू यष्ट उद्ध्वस्त करेल. यू मिस आय हिट आणि इथे क्लीन बोर्डची शिकार. फलंदाज होईल बाद. दांडी गुल विकेट. फलंदाज होतोय बाद. 39 धाबा. धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. अगदी पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा होताना पाहायला मिळाला नाहीये आणि त्यानंतर फलंदाज होईल बाद. दुसराही धक्का बसलाय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम. शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. शेवटची मॅच आपण पाहतोय. हा चेंडू इथे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहूया. पुनश्च एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. 2.3 षटकांचा खेळ संपलाय. 39 धावा आतापर्यंत बनवल्यात. किती धावांचा डोंगर उभारला जाणार प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. इथे बॅटने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. अगदी आपण पाहूया. एक धाव. चाळीस धावा आहेत. या षटकामध्ये अक्षय कमबॅक करतायत. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. गणेशची विकेट आली आणि त्यानंतर धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम नक्कीच गोलंदाज देखील करताना पाहायला मिळाले. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे देखील 2 धावा. 42 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. हा चेंडू इथे आपलातून लाजवाब. 3 षटकांचा खेळ मात्र संपलाय. 2 बाद 42 धावा. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. अनिकेत गायकवाड गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. 6 चेंडूंचा खेळ अजूनही उर्वरित आहे. अगदी थोडासा कानमंत्र गणेशच्या माध्यमातून दिलाय. त्या कानमंत्राचा पुरेपूर उपयोग करावा लागेल. एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने 43 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. मॅच किती महत्त्वपूर्ण आहे दोन्ही संघांना ठाऊक असावं. मोरेवस्ती लायन्स संघ आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करतोय. इथे चेंडू हवेत. झेल टिपलाय आणि फलंदाज विनोदला देखील परतवण्यामध्ये यश. विकेट. धक्का क्रमांक 4. 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोहोचलेत. त्यानंतर 43 धावा. अडचणींचा सामना संघ करतोय. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. आयुष्यावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास घडला पाहिजे. कॅप शोधलाय आणि हा चेंडू अजित यादवच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर. तुफानी वल्ला मजबूत हल्ला. 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने 47. हा चेंडू देखील आडा बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावतात. एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा 12च्या वेगात. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाते. 49. 49 धावा आहेत. अजूनही शेवटच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्यासाठी प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय. 2 धावा येतील. धावफलकावरती 51. 51 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. अनिकेत. इथे देखील बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक अगदी खूप दुरून चेंडूपर्यंत येत आहेत. सिंगल डबलचं समीकरण आणि याचबरोबर 4 षटकं संपली. बनवल्या गेल्या 53 धावा. विजयासाठी 54 धाव्यांचं टार्गेट. 53 झाल्यात. 54 बनवायचे आहेत.
चला बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये शेवटची मॅच आहे. दुसऱ्या डावाला होती सुरुवात. 53 बनवल्या, 54 धाब्यांचं टार्गेट जे पाहायला मिळेल. सलामीची जोडी चला तळेवाडी योद्धाच. ग्राउंड सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभले आदरणीय सुनीलजी मोडक साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही मनापासूनची विनंती आहे. सूरज आणि प्रणव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. सूरज भाटे आणि दुसऱ्या बाजूने प्रणव गायकवाड. सलामीची जोडी दाखल होईल तर गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं षटक. मस्कू मोडक साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन आपण या ठिकाणी गौरवित करतो ज्यांच्या माध्यमातून ग्राउंड सौजन्य लाभले. सुनीलजी मोडक साहेबांचा सन्मान आयोजक कमिटीच्या माध्यमातून केला जातोय. पीरसाहेब मित्रमंडळ वालवा बस्ती आणि अखिल रामनवमी उत्सव वडकी गावठाण यांच्या माध्यमातून झालेलं नियोजन. कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ तिसरंही पर्व या मैदानावरती संपन्न होत आहे. वडकी प्रीमियर लीग शेवटची मॅच तिसऱ्या दिवसातील आपण पाहतोय. गोलंदाजाचं नाव कळवा, बॉलर नेम कळवा, 12th मॅन या लवकरात लवकर. पहिला चेंडू आडवा बाटणे, आक्रमण आहे, झेल सुटला आहे. वेदांत गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. 2 धाबा येतील. पहिले षटक वेदांत, 2 धावा संख्येने संघाचं खातं उघडलंय. हा चेंडू देखील समोरदिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. एक सिंगल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. पैकी थोडीशी अस्ताव्यस्त, बॅकअपचं काम होईल तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 4. अजूनही 50 धावा बनवायच्या आहेत. 22 चेंडू 50 धावा. सुरुवात तर आपल्यातून आहे. या गोष्टीची सुरुवात चांगली आहे. अगोदर देखील आपण चर्चा केली आहे. हो मुश्किल पत्थर सी, उसे लड़ने का जज्बा पर्वत सा होना चाहिए. हो कहीं से भी शुरुआत, बस शुरुआत होनी चाहिए, शुरुआत होनी चाहिए. सुरुवात तर आपल्यातून आहे. 5 धाबा आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय मार्गस्थ आहे. सहभाग संघांसाठी आपण संघ मालकांना या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. संघ नायकांना सन्मानित करतोय. मस्कू मोडक साहेबांच्या शुभ हस्ते आज सन्मान. बाजारेमाळा वॉरियर्स संघाच्या संघ नायकांचा सन्मान या ठिकाणी होतोय. हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे सूर्य एक लाजवाब येताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, वेदांत कमबॅक करतायत. पहिल्या 3 चेंडूंवरती आक्रमण झालं परंतु त्यानंतर वेदांत देखील कमबॅक करताना पाहायला मिळाले. तिथे लागोपाठचा तिसराही चेंडू डॉट आहे. पहिलं षटक संपलं, बिनबाद 5 धावा आहेत. आपल्यातून गोलंदाजी वेदांची, युवा सितारा आहे बडकीच्या क्रिकेटचा आणि चांगली गोलंदाजी नक्कीच वेदांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली आहे. अगदी संघ नायकांचा सन्मान या ठिकाणी होतोय. बाजारेमाळा वॉरियर्स सातत्याने या स्पर्धेमध्ये संघ मालकत्व त्यांचं आपण पाहिले आणि त्यानंतर यावर्षी मात्र प्रत्येक संघ नायकांचा सन्मान, संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तो सन्मान मस्कू मोडक साहेबांच्या शुभ हस्ते वितरित झालाय. जाऊया मॅचच्या दिशेने. 18 चेंडू 49 विजयाचं समीकरण.
इथे पुढे सरसावत आक्रमण करण्याचा प्रयत्न, आडबाटने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल तर घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न कोणत्याच प्रकारचा नाहीये. धावफलकावरती 6. 54 धावत संख्येचा पाठलाग सुरू आहे, 6 तर बनवले आहेत. हा चेंडू इथे सुरू एक लाजवाब अफलातून येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडू डॉट शुभम गोलंदाजीच्या माध्यमातून आहे आणि शुभम देखील आपल्या नावाचा डंका मैदानाच्या आतमध्ये वाजवताना पाहायला मिळतील. अफलातून गोलंदाजी आहे. इथे आक्रमण होत आहे, चेंडू उंच हवेमध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावंच लागेल. एफर्ट्स लाजवाब पाहायला मिळालेत. पंच शहानिशा करतील आणि निर्णयाला जाईल. सेफ आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवायचा आहे. इथे सेफरित्या चेंडू अडवलाय की नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय आणि निर्णय हा काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालंय. अर्थात इथे षटकार वाचवलाय, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटने खेळून काढला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एक सिंगल तर घेतली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न झालाय आणि इथे अगदी आपण पाहूया दुसरी धाव पूर्ण आहे. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. साच बाज आणि ताज. एक रन शॉट, अर्थात 2च धाव आहेत. अजून दोनही टीमचे रिव्ह्यू जिवंत आहेत. तुम्ही कोणत्याही क्षणी रिव्ह्यू घेऊ शकता. क्रुशियल मुवमेंटला तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, कारण प्रत्येक संघासाठी विजय महत्त्वपूर्ण आहे. धावफलक पुढे जाते. 9 धावा धावफलकावरती आहेत. शांत प्रकारचं वातावरण. अशांत करणारी फटकेबाजी करावी लागेल. आक्रमण होणं गरजेचं आहे. आडबाटने इथे ज्या आक्रमणाची चर्चा आपण करत होतो ते आक्रमण तर झालंय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. तोपर्यंत पुन्हा एकदा धावफलकावरती 14 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ मात्र संपलाय. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक 3 विनोद गोलंदाजीच्या माध्यमातून. फलंदाजीमध्ये तर करामत केली आहे, गोलंदाजीमध्ये करामत करायची आहे, त्यासाठी विनोद झुंजत आहेत. पहिला चेंडू सुरेख आलाय, पहिला चेंडू डॉट आहे. मोठे फटके नक्कीच येणं गरजेचं आहे. फटकेबाजी करावीच लागेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. मंजिल है तो खेर मिल जाएगी, लाख धागों का सफर है, जिंदगी बुनते रहो, एक एक धाव विनायची आहे, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. इथे आडबाटने आक्रमण झालंय. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून.
फलंदाजाने स्टेप आउट केला असावं बॉल पडण्याच्या अगोदर, त्यामुळे पंच डेड बॉल घोषित करतायत. पुन्हा एकदा मॅचला होती सुरुवात. 16 धाबा आहेत, याची देई याची डोळा. धावफलकावरती धाबा आहेत 16 आणि आपण पाहतोय वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेचा दैदिप्यमान हा 16 मोठा 16 ह्या मैदानावरती संपन्न होतोय. खरं तर गाव प्रीमियर लीग स्तरावरील असणारी सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा संपूर्ण टेनिस क्रिकेट विषयामध्ये नक्कीच आम्ही पाहत असतो, परंतु वडकी गावामध्ये एक क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटचा उत्सव गेले 3 वर्ष सातत्याने संपन्न होतोय. 3 वर्षापूर्वी उलस रोपटं वडकी प्रीमियर लीगचं लावलं गेलं होतं आणि सातत्याने नवीन नवीन संकल्पना वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने आपण पाहिल्यात आणि एक मोठी स्पर्धा तिसऱ्याही पर्वामध्ये यशस्वी संपन्न होते. इथे बॅकफुटवरती सरकलेत, आक्रमण चढवलंय, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, जेल सुटलाय, कॅच छुटा और गेंदबाज का दिल भी तुटा. 2 धावा आल्यात. धावफलक 2च्या मदतीने 19. धावा आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज विनोद, स्ट्राईकच्या दिशेने सूरज. इथे पुढे सारसाबत स्टेप आउट करत डान्सिंग डाऊन दी विकेट फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज होईल बाद. पहिल्या क्रमांकाचा धक्का सूरजच्या रूपाने बसलाय. तर न्यू बॅटर योगेश गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. समीकरण अगदी आपण पाहूया. वडील आणि मुलगा ही आता समीकरण नक्कीच आपल्याला पाहायचं. एका बाजूने योगेश गायकवाड आहेत, दुसऱ्या बाजूने प्रणव गायकवाड आहेत. अगदी एका बाजूने वडील आहेत तर दुसऱ्या बाजूने त्यांचे चिरंजीव आहेत. सामना विजयाच्या दिशेने घेऊन जाणार का, प्रश्नचिन्ह जरूर पाहायला मिळेल. इथे 2 धाबा यशस्वीरित्या येताना पाहायला मिळेल. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. षटकं संपतील. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपला. 21 धावा आहे, 6 चेंडू आणि 33 धावा. विजयाचं समीकरण थोडा फोडा आणि राज्य करा हे तत्व अवलंबावं लागेल. सहा चेंडू 33 धावा. आक्रमण जर होत असेल तर इथे अजूनही विजयाच्या दिशेने तळेवाडी योद्धाच संघ जाऊ शकतो. ते आक्रमण होणार का. पिता पुत्रांची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. आज इतिहास दोघांनाही घडवायचा आहे आणि इथे जर तुम्ही इतिहास घडवत असतील तर तळेवाडी योद्धा संघ विजय धारण करेल यात मात्र शंका नाही आहे. 6 चेंडू 33. हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न गणेश गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव. मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळेल. इथे आक्रमण समोरच्या दिशेने, झेल मात्र टिपलाय. योगेश गायकवाड बॅक टू दी पेव्हिलियन. धक्का क्रमांक 2, विकेट. तर न्यू बॅटर आकाश गायकवाड. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि विजयासाठी अजूनही 33. 4 चेंडू 33. हा चेंडू बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एक सिंगल. औपचारिकता जी पाहायला मिळते आता. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 23 धाबा. शेवटचे आता 3 चेंडू 31 धाब्यांची गरज. अजूनही 1-2 अवांतर बॉल सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतात. इथे फुल टॉस चेंडू आहे. मोठा फटका तर खेळ आहे. उंची होती, लांबी कमी पडली आहे आणि इथे देखील विकेटचं होतंय पतन. अक्षयला देखील परतावं लागेल. तर न्यू बॅटर यश गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. उद्याचं शेड्यूल देखील आपण पाहणार आहोत. उद्या 6 सामने, 4था दिवस या मैदानावरती संपन्न होईल. पिंपळमाळा चॅम्पियन आणि पांडवनगर वॉरियर्स पहिली मॅच आहे. दुसरी मॅच साबळेमाळा योद्धाच पालखी मार्ग वॉरियर्स हा दुसरा सामना पाहायला मिळेल. तिसरा सामना जाधवमाळा सुपर किंग आणि बडकीगाव इंडियन्स. तर 4था सामना धावा मैल वॉरियर्स मोडकमाळा फायटर्स. हा 4था सामना पाहायचा. इथे आक्रमण झालंय, षटकार आलाय. छेरान बरेचशा उशिरा का होईना षटकार आलाय, परंतु या सामन्यावरती विजय 25 धावसंख्येने मोरेवस्ती लायन्स संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन.
या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. गणेश ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. गणेश चव्हाण. चला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. तर उद्या पीरवस्ती शूटर्स आणि लडकत वस्ती योद्धाच ही 5वी मॅच पाहायची आहे.